श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। यंदा वर्षातील पहिलं चंद्रग्रहण आज म्हणजेच 3 मार्च रोजी आहे। हे ग्रहण दुपारी 3:20 सुरू होऊन संध्याकाळी 6:46 समाप्त होईल। ग्रहण भारतातही दिसणार असल्याने सूतक काळ पाळावे लागतील। परंपरेनुसार सूतक साधारण 9 तास आधी सुरू होते, म्हणजेच आज सकाळी 6:20 पासून सूतक काळ सुरू झाला आहे। ग्रहणाच्या वेळेस वातावरणात नकारात्मक ऊर्जा वाढतात, ज्याचा परिणाम मानसिक स्थिती आणि घरातील वातावरणावर होऊ शकतो। म्हणूनच ग्रहणापूर्वी वास्तूशी संबंधित काही उपाय करणे फायदेशीर मानले जाते। जर तुमची मुलं अभ्यास करत नसतील, त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल, नोकरीत अडथळे येत असतील किंवा घरात कटकटी असतील, घरामध्ये वारंवार भांडणं, कलह, क्लेश होत असतील, नवरा बायकोचं पटत नसेल, तर आवर्जून हा प्रभावी उपाय जो आहे तो प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी करायचा आहे। हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये किंवा आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष, दारिद्र्य दूर होऊन त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे। म्हणूनच आज प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुलांवरनं ही एक वस्तू ओवाळून टाकायची। ही वस्तू ओवाळून टाकल्यामुळे आपल्या मुलांच्या सर्व कार्यामध्ये यश प्राप्त होणार आहे। ती कोणती वस्तू ओवाळून टाकायची, कोणत्या वेळेत ओवाळून टाकायचे, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। आज जे ग्रहण होणार आहे हे सामान्य नाही। ग्रहांच्या या हालचालीमुळे तुमच्या मुलांच्या आयुष्यातील नशिबाची कुलूप उघडू शकतात। अनेकदा आपण मुलांसाठी खूप कष्ट करतो पण यश मिळत नाही, कारण काही नकारात्मक ऊर्जा त्यांच्या अवतीभोवती असते। म्हणूनच ग्रहणात ब्रह्मांडात एक विशिष्ट ऊर्जा निर्माण होत असते। ही ऊर्जा तुम्हाला कॅच करायची आहे। आता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये 3 प्रभावी उपाय सांगणार आहे, जे तुम्हाला मुलांच्या डोक्यावरून उतरवून योग्य ठिकाणी अर्पण करायचे आहेत। सगळ्यात पहिला उपाय जो आहे तो आपल्या मुलांच्या अभ्यासामध्ये एकाग्रता वाढण्याकरता। जर तुमची मुलं अभ्यास करत नसतील किंवा त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसतील, तर हा उपाय जो आहे तो प्रत्येक आईने आवर्जून करायचा आहे। हा उपाय करण्याकरता आपल्याला एक मोरपंख आणि एक चांदीचा तुकडा या 2 वस्तू लागणार आहे। हे मुलांच्या डोक्यावरनं आपल्याला 7 वेळा ओवाळून अभ्यासाच्या टेबलवर ठेवायचं आहे। यामुळे मुलांच्या बुद्धीतील अडथळे दूर होतात। मोरपंख हे भगवान श्रीकृष्णाचे आणि सरस्वती मातेचे प्रतीक आहे। आपल्या शास्त्रानुसार मोरपंख नकारात्मक ऊर्जा खेचून घेते। चांदीचा संबंध चंद्राशी आहे, जो आपल्याला आणि आपल्या मनाचा आणि बुद्धीचा कारक आहे। मुलांच्या अभ्यासाच्या टेबलवर हे मोरपंख आणि चांदीची एक छोटीशी तार एकत्रित ठेवल्यामुळे नुसतं ठेवायचं नाही, ठेवताना आपल्याला ओम ऐं सरस्वत्यै नमः या मंत्राचा 108 वेळा जप हा करायचा आहे। जेव्हा आपण या मंत्राचा जप करणार ते आवर्जून आपल्या मुलांच्या बाजूला आपल्याला बसवायचं आहे। आता मुलं मोठी असतील तर त्यांच्याकडनं या मंत्राचा जप हा करायचा आहे। जेव्हा आपण असा या मंत्राचा जप करतो तर त्यामुळे मुलांचे मन भरकटलेले किंवा अभ्यासात कंटाळा येत असेल तर या उपायाने वास्तूमधील ज्या व्हायब्रेशन्स असतात त्या मुलांच्या एकाग्रतेवर परिणाम करतात। हे एक वैज्ञानिक ऊर्जासारखे काम करते। दुसरी वस्तू म्हणजेच आपल्याला जर मुलांच्या नोकरी किंवा व्यवसायामध्ये त्यांना यश प्राप्त होत नसेल तर हा दुसरा उपाय जो आहे तो करायचा। याकरता आपल्याला अक्षदा आणि काळे तीळ घ्यायच्यात। ह्या 2 वस्तू घ्यायच्यात। हे आपल्या मुलांच्या डोक्यावरनं उतरवून आपल्याला एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये किंवा अगदी तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली टाकलं तरीही चालणार आहे।
काळे तीळ हे शनिदेवाचे प्रिय आहेत आणि ते वाईट नजर, दृष्टीदोष आणि नकारात्मक लहरी शोषून घेण्याची ताकद ठेवतात. जेव्हा आपण आपल्या मुलांच्या डोक्यावरून 7 वेळा काळे तीळ ओवाळतो आणि ते तीळ फेकून देतात. अर्थात काय तर आपल्याला एक वाटीमध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आणि आपल्या मुलांच्या डोक्यावरनं ओवाळून घेतलेले जे तीळ आहेत ते आपल्याला त्या वाटीमध्ये जे पाणी असेल त्याच्यात टाकायचं. हे पाणी रात्रभर आपल्याला घराच्या एका कोपऱ्यामध्ये ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला हे पाणी घराच्या बाहेर किंवा एखाद्या झाडाखाली नेऊन तुळस सोडून एखाद्या झाडाखाली आपण टाकू शकतो. किंवा जर तुमच्या इथे वाहतं पाणी असेल, नदी असेल, समुद्र असेल तर त्यामध्ये सुद्धा हे काळे तीळ तुम्ही प्रवाहित केले तरीही चालणार आहे. आता हा उपाय आपल्याला का करायचा, तर अनेकदा मुलांच्या प्रगतीत अडथळे हा बाहेरच्या कोणाच्या तरी नजरेमुळे किंवा वाईट ऊर्जेमुळे येतात. हे पाणी ती सर्व नकारात्मकता स्वतःमध्ये शोषून घेते, ज्यामुळे मुलांच्या मार्गातील अडथळे दूर होतात. तिसरा उपाय जो आहे तो मुलांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी येण्याकरता करायचा आहे. याकरता आपल्याला गूळ आणि हरभऱ्याची जी डाळ असते या 2 वस्तू लागणार आहे. आता एक वाटी घ्या, त्यामध्ये गूळ आणि हरभऱ्याची डाळ ठेवा आणि ही गूळ आणि हरभऱ्याची डाळची जी वाटी ती आपल्याला देवापुढे ठेवायची आहे. मुलांना देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आणि मुलांच्या कपाळावर आपल्याला टिळा हा लावून घ्यायचा आहे. गूळ हा सूर्य आणि मंगळाशी संबंधित आहे, जो आपल्याला आत्मविश्वास देतो. हरभऱ्याची डाळ ही गुरुग्रहाशी संबंधित वस्तू आहे, जी ज्ञान आणि नोकरीतील यशासाठी कारणीभूत ठरते. हे मिश्रण मुलांच्या हाताला स्पर्श करून घ्या आणि मग ते एखाद्या गाईला खायला द्या. म्हणजे आपल्याला सर्वप्रथम देवापुढे हे गूळ आणि हरभऱ्याची डाळ ठेवायची आणि त्यानंतर मुलांना त्याला स्पर्श करायचा, की अगदी मुलांच्या हाताने गाईला या 2 वस्तू खायला दिल्या तरीही चालणार आहे. यामुळे ग्रहदोषापासून मुक्तताही मिळत असते. जर मुलांच्या नोकरीच्या वाटेत जर काही पूर्वकर्मीचे दोष असतील तर ते गाईच्या अन्नदान केल्यामुळे नष्ट होतात. हे पॉझिटिव्ह कर्माचे शास्त्र आहे. आता हे जे आपण उपाय करणार ते गुप्तपणे आपल्याला करायचे. तर उपाय केल्यानंतर आपल्याला कोणालाही सांगायचे नाही आहेत आणि जर तुम्ही हे उपाय गुप्त केले तर तुम्हाला 24 तासामध्ये याचे पॉझिटिव्ह रिझल्ट जे आहेत ते पाहायला मिळणार आहेत. आता बऱ्याच लोक सांगतात आम्ही उपाय करतो, सेवा करतो, तरीसुद्धा आम्हाला त्याचा काहीही फायदा होत नाही. पण असं नसतं. जो आपण उपाय करो किंवा सेवा करा तर ते आपल्याला पूर्ण श्रद्धेने आणि त्याच्यावर विश्वास ठेवून करायचं, तरच त्याचं आपल्याला 100 पटीने पुण्यफळ हे प्राप्त होणार आहे. त्याचबरोबर आपल्याला काही विशेष सवयीसुद्धा आवर्जून मुलांना लावायच्या आहेत. सकाळी उठल्या उठल्या सूर्याला नमस्कार करायला लावायचा आहे. दिवसाची सुरुवात जी आहे सूर्य नमस्काराने करणे मुलांच्या आरोग्यासाठी आणि मानसिक एकाग्रतेसाठी अत्यंत उत्तम मानले जाते. यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि दिवसभर उत्साही वाटते. त्याचबरोबर अभ्यासाचे जे टेबल असते हे सरस्वतीचे स्थान मानले जाते. दररोज अभ्यासाला बसण्यापूर्वी ते टेबल नीट आणि स्वच्छ ठेवा. तिथे नको असलेले कागद किंवा कचरा ठेवू नका. यामुळे विचारात स्पष्टता येते. तसेच अभ्यासाच्या टेबलवर किंवा पुस्तकाच्या कपाटात एक मोरपंख ठेवा. मोरपंख हे सरस्वती मातेचे प्रतीक मानले जाते, जे एकाग्रता वाढवण्यास मदत करते. तसेच कोणत्याही मोठ्या कामाची किंवा छोट्या कामाची सुरुवात किंवा अभ्यास सुरू करण्यापूर्वी मुलांना गणपते नमो या मंत्राचा जप करायला लावावं. या मंत्राचा जप केल्याने मनातील भीती आणि अडथळे दूर होण्यास मदत होते. तसेच दर मंगळवारी किंवा शुभ दिवशी मुलांच्या हाताने गाईला गूळ रोटी किंवा पक्ष्यांना दाणे खायला द्या. यामुळे मुलांच्या राशीतील दोष कमी होऊन त्यांना आशीर्वाद मिळतो. तसेच मुलांना तांब्याच्या भांड्यातून पाणी पिण्याची सवय लावा. यामुळे शरीरातील ऊर्जा पातळी योग्य राहते आणि एकाग्रता वाढते. मुले सकाळी शाळेत किंवा अभ्यासाला जाताना त्यांना प्रेमाने डोक्यावरून हात फिरून शुभेच्छा द्या. पालकाने दिलेले आशीर्वाद हे जगातील सर्वात मोठे कवच आहे. तर हे छोटे छोटे उपाय जे आहेत ते आवर्जून प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आज करायचे आहेत.
किंवा तुम्ही अगदी दररोजसुद्धा करू शकतात. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.